मासळीचा नैवेद्य असतो. भौगोलिक परिस्थितीनुसार सणवार हे सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्रतवैकल्ये साजरे होत असतात. थोडक्यात काय तर पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर आणि त्या अंतरानुसार सूर्याची किरणं जशी पृथ्वीवर पडतात त्याच्या तीव्रतेनुसार आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला आपण कसं वागावं याचे नियम म्हणजे व्रतवैकल्य. व्रतवैकल्य हे शास्त्र आहे. शास्त्र का बरं म्हणायचं? कारण की ज्याला विधी आहे आणि ज्याला निषेध आहे ते शास्त्र आहे. आणि शास्त्र हे सायंटिफिक असतं, ते वेल प्रूव्ड असतं. हां, ही गोष्ट वेगळी की एखादं शास्त्र फॉलो करताना आपण आंधळेपणाने जसं आहे तसंच फॉलो करतोय की अगदी डोळ्यासकडे त्याच्या मागचा हेतू जाणून घेऊन ते चिकित्सकपणे फॉलो करतोय. हा आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. आपल्या भारतामध्ये एका वर्षाचे 2 भाग पडतात. एक 2 संवत्सर पडतात 6-6 महिन्याचे. एक कर्क संक्रांत होत आहे आणि एक मकर संक्रांत होती आहे. कर्क संक्रांतमध्ये दक्षिणायन सुरू होतं. त्याच्यामध्ये वर्षा, शरद, हेमंत हे 3 ऋतू येतात. यावेळी काय होतं, पावसाळा आणि हिवाळ्याचे पहिले 2 महिने यामध्ये येतात. नंतर मकर संक्रांत